पाऊस चालू आहे. माझा आवाज तुम्हाला येत नसेल, आवाज झाला कारण हे टिनाचं आहे ना, तर टिनाचं असल्यामुळे ना आवाज काहीच नाही येऊन राहिला. पाणी खूप बद 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 पडत आहे. तर पाहू शकता, पहा किती पाऊस चालू आहे. बाप रे बाप, बाप किती पाऊस चालू आहे. तुम्हाला माझा आवाज येतही नसेल कारण ह्या आवाज येतच नाही राहिला. पूर्ण पाण्याचा टिनाच्या आणि पूर्ण थंड भडबड वाजते. तर तुमच्या इकडे येतो का पाऊस, तर मला प्लीज कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जागोजागी पाणी गळते. हे पहा पूर्ण असं टपकून राहिलेलं आहे. हे इथं पण टपकून राहिलं आहे. तर इथं 2 ठिकाणी टपकते पाणी. तिकडे तर समोर 3 आहे, तर त्याच्यानं समोर नाही गळत, फक्त इकडे. कारण हे पुराणं जे छोटे कवेल आहे ना, पुराणे तेच कवेल आहे, त्याच्यामुळे नाही हे सरक झाले. तर पूर्ण पाणी इकडे टपकून राहिले, इकडे तिकडे. तर असं आहे आमचं गरिबाचं घर. आणि इकडे नाही, हा इकडे पण गळून राहिलं. बापरे, इथे पण गळते. पहा इथं टोपलं लावलं, इथं पण गळते पाणी. असं इथं जिथं तिथं पाणी टपकून राहिलं आहे. असं असते. दरवर्षी घर फेरा लागते कारण ते छोटे कवेल आहे ना, त्याच्यामुळे. आणि आई आता लसूण अद्रक पेस्ट बनवते पाट्यावर. पहा पाट्यावर वाटून राहिलेली आहे. तर अंधार दिसून राहिला, तर पहा माझी आई पेस्ट बनवते. अजूनही तिची म्हणजे पुराण जे काही आहे तेच चालू आहे तिचं वालं. पाणी आ रहा है ना इसलिए. तर अजूनही तिला ना मिक्सर मध्ये जमतच नाही, तर तिनं पाट्यावरच वाटते. हवाई तुला मजा येते का याच्यावर पाट्यावर वाटायला? हात नाही दुखत? पाट्यावरचा टेस्ट सुरूच लागते. मिक्सर मधला फुटका लागते, चव नाही लागत. हा टेस्ट नाहीये. अच्छा, टेस्ट नाहीये. टेस्ट नाहीये. तिला ना मिक्सर चालवणं नाही येत. मेन गोष्ट ते. नाही तर तिच्यासाठी मिक्सर बी घेतला होता, पण आता मी केली. मी माझ्या घरी घेऊन गेली, माझ्या रूमवर. तर आई म्हणे तसाच पडित आहे म्हणे, मला काही करता येत नाही म्हणे. जेव्हा जर तू येत असली तर मग पेस्ट बनवून घेऊन येत जाय म्हणजे. मग मी आणतो कधी कधी बनवून तिथून. नाही खरंच, पण जे हे पुराणं आहे पाटा, आणि ह्या किती 3 पिढ्या कधी घेतला? 3 पिढ्याचा. 3 पिढ्यातला होय म्हणते. पहा 3 पिढी, आता ही 3री पिढी चालू आहे ह्या पाट्यावर. तर अजूनही चालूच आहे बघा, है ना. आणि खरोखर असा पेस्ट वाटावा ना याच्यावर, तर खरोखर भाजी मस्त एक नंबर बनते. तर हे पहा, आता चिवडा बाजार आला आहे. तर बाबा पाण्यातच आले. ते पहा पुऱ्या ओल्या झाल्या. हे बाबाचे बाबाने पाणी आणले, घेऊन दे बाबा जो. तर हे पूर्ण ओलं होऊन गेलं. हे पहा पूर्ण बाजार ओला झाला. कच्चे आंबे, लोणचं टाकासाठी आंबे आणले. हे चिवड्याचं. पूर्ण ओला झाला. कोपर आणि कोपर बाहेर आहे. आंबे आणले रसाचे. अरे वा, हे काय भेमसो आलू. हे भेंड्या आणि अद्रक, कांदे, लसूण आणले. टमाटर टाको कांद्यामध्ये याच्यात. लसूण याच्यात आता तिला आलू घे. लसूण
चला तुम्हाला आता मी गावातलं दुकान दाखवतो. दुकान पाहिलं नाही ना, चला आता तुम्हाला दाखवतो. तर पहा, यायच्या घरी आहे दुकान. आता आली मी यायच्या घरी, खूप दिवस झाले दुकानाकडे आलीच नाही मी. हे यायच्या बकऱ्या आहे इकडे किती साऱ्या. चला मग द्या ना मला आता साबण भांडे घासायची. सोन्याचं पालीच गेलं. दसत नाही ना हे कुत्रा. हो भांडे घासायची. 5 वाली का दाव? 5 वाटी. लई सारे आले. हा 5 8 रुपये आहे. शॅम्पूच्या पुड्या देऊन द्या मध्ये किती प्लस. व्हिडिओ पाहतो ना. हा व्हिडिओ पाहत असताना मग तुम्ही पाच जा. पाहतो ना. हा 5 जा मग माय व्हिडिओ. चला आली मी दुकानातून. कसं वाटलं, लहानसं दुकान, छोटंसं दुकान आहे ना, आमचं गावच तेवढं आहे म्हणून दुकान बी लहानसंच आहे. आता राहिले भांडे घासायचे. आता साबण नव्हती भांडे घासायची, तर आता घासून घेतो. आता साबण आणली. काल बाजार होता पण बाबानं साबण नाही आणली, तेल नाही आणलं, साखर नाही आणलं. आज आणून म्हणते. काल पाऊस आला का नाही, तर मग तिथं मग म्हणे मग येऊन गेलो म्हणे पटकन. तर आज जाणार आहे, आज आणून. चला असं असते खेड्यापाड्यात. चला मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आमचं गाव कसं वाटलं, दुकान कसं वाटलं कॉमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर बी करा व्हिडिओ.